नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात अर्धा टक्का कपात, गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आरबीआयचा आजचा निर्णय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पोषक असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. सकाळच्या सत्रात 308 अंकांनी कोसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, मात्र आरबीआयच्या आजच्या निर्णयानंतर निर्देशांकानं घेतली पुन्हा उसळी. अमेरिका आणि आयर्लंडचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान निघाले मायदेशी. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन, अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार. नमस्कार. आता बातम्या विस्तारानं पाहूयात. रिझर्व्ह बँकेनं आज आपल्या प्रमुख व्याजदरात अर्ध्या टक्क्यानं कपात केली. यामुळे गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांनी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यासाठी द्वैमासिक पतधोरण आज मुंबईत जाहीर केलं. यानुसार रेपो दर 7.25% पावणे 7% करण्यात आला असून गेल्या 4 वर्षातल्या नीचांकी पातळीवरती तो आहे. रिव्हर्स रेपो रेट 6.25% पावणे 6% तर बँक रेट 8.25% पावणे 8% करण्यात आला आहे. राखीव रोखता प्रमाण मात्र 4% कायम ठेवण्यात आले. चालू वित्त वर्षात आर्थिक विकास दर 7.4% राहण्याचा अंदाज रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केला आहे. यापूर्वी तो 7.6% राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला होता. चालू वित्त वर्षाच्या उत्तरार्धात अर्थव्यवस्थेला गती मिळण्याची अपेक्षा रिझर्व्ह बँकेनं व्यक्त केली आहे. ग्राहक मूल्य निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर वाढून सप्टेंबरमध्ये तो 4.5% आसपास राहण्याचा, तर जानेवारी 2016मध्ये तो 5.8% राहण्याचा अंदाज आजच्या पतधोरणात वर्तवण्यात आला आहे. वैयक्तिक गृहकर्जावरची सध्याची किमान जोखीम 50%. गृहनिर्माण क्षेत्राला चालना देण्यासाठी ती कमी करण्याचा रिझर्व्ह बँकेचा प्रस्ताव आहे. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयाचे फायदे बँकांनी ग्राहकांपर्यंत तातडीनं पोहोचवण्याची आवश्यकता गव्हर्नर राजन यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली. बँकांनी कर्जदरामध्ये कपात करण्याचं आवाहन त्यांनी केलं. सध्याची जागतिक आर्थिक स्थिती नाजूक असल्याचंही त्यांनी नमूद केलं. यापुढचं द्वैमासिक पतधोरण 1 डिसेंबरला जाहीर होणार आहे. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात करण्याचा घेतलेला निर्णय अर्थव्यवस्था सुधारायला पोषक ठरेल अशा शब्दात केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. वित्तीय तूट नियंत्रणात आणण्यासाठी निर्धारित केलेलं लक्ष्य गाठण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे असं त्यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. चलनवाढ नियंत्रणात ठेवण्यासाठी सातत्यानं लक्ष ठेवणं गरजेचं असल्याचंही जेटली म्हणाले. चलनवाढ आता नियंत्रणात असल्याचंच आजच्या व्याजदर कपातीतून सूचित होत आहे असंही ते म्हणाले. रिझर्व्ह बँकेच्या व्याज कपातीच्या निर्णयामुळे सकाळच्या सत्रात गडगडलेला शेअर बाजार सावरला. जागतिक बाजारातली मंदी आणि रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरणाच्या पार्श्वभूमीवर मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज बाजार उघडताच 308 अंकांनी कोसळला आणि 25,308 अंकांपर्यंत खाली आला होता. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 95 अंकांच्या घसरणीसह 7,700 अंकांपर्यंत खाली आला. मात्र रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात कपात केल्यानंतर शेअर बाजार सावरला असून मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात 87 अंकांची वाढ झाली, तर निफ्टीत 22 अंकांची वाढ झाली. काही वेळापूर्वी मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकानं 280 अंकांची उसळी घेतली. आंतरराष्ट्रीय चलन बाजारात आज रुपयाचं मूल्यही घसरलं. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या मूल्यात 32 पैशांची घट होऊन ते 66 रुपये 37 पैसे इतकं झालं. रिझर्व्ह बँकेच्या आज जाहीर झालेल्या द्वैमासिक पतधोरणाबाबत अर्थतज्ञ गिरीश जाखोटिया यांनी दूरध्वनीवरून केलेलं विश्लेषण आता आपण ऐकूया. आज आपले रघुराम राजन साहेब, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, त्यांनी 0.5% सवलत दिली आहे रेपो रेटमध्ये. म्हणजे उद्यापासून व्याजाचा दर हा 0.5% कमी होणार आहे. ह्याचा फायदा जे घरांचे ग्राहक आहेत, घर कर्जाचे जे ग्राहक आहेत किंवा वाहन कर्जाचे जे ग्राहक आहेत त्यांना तर तो होणारच आहे. पण त्याचबरोबरीने हा व्याजाचा दर कमी झाल्यामुळे जे छोटे व्यापारी आहेत, छोटे उद्योजक आहेत, यांना सुद्धा बँकांची कर्ज ही स्वस्त दराने म्हणजे 0.5% कमी दराने मिळू शकतील.
गेल्या साधारणपणे वर्षभरामध्ये ही मागणी वाढत होती की महागाईचा दर कमी झाल्यामुळे व्याजाचा दर हा कमी करण्यात यावा. परंतु अत्यंत सावध पावलं उचलणारे आपले जे रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत त्यांची प्राथमिकता होती आणि ती होती महागाईचा दर नियंत्रणामध्ये आणण्याची. आता तो साधारणपणे 8 ते 9% गेलेला असल्यामुळे व्याजाच्या दरातील कपात ही अपेक्षित होती. अर्थात उद्योजकतामध्ये अर्ध्या टक्क्याच्या कपातीचं स्वागत झालेलंच आहे आणि ही अपेक्षा साधारणपणे 1% जरी असली तरी चालू परिस्थितीमध्ये 0.5% जी दिलेली कपात आहे ती मला वाटतं पुरेशी आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर क्रूड तेलाचे भाव कमी झाल्यामुळं त्याचा एक चांगला परिणाम आपल्या इथल्या महागाईच्या दरावर झाला आणि ही अपेक्षा होतीच की अशा प्रकारची सवलत आपल्याला मिळू शकेल. याचा आणखीन एक फायदा असाही होईल की एकंदरीत महागाईचा दर या व्याजाच्या दराच्या कपातीमुळे आणखीन कमी होऊ शकेल आणि अंतिम फायदा हा ग्राहकाला मिळू शकेल. मात्र माझी एकच मी चिंता इथे व्यक्त करतो की 0.5% जी कपात आहे ही कपात सर्व बँकांनी विशेषतः मोठ्या बँकांनी आपल्या ग्राहकांपर्यंत पुढे नेली पाहिजे. म्हणजे वर तुम्हाला कपात मिळालेली आहे आणि ती तुम्ही ग्राहकांना देत नाही आहात तर रिझर्व्ह बँकेचा जो काही उद्देश आहे तो मग नीटपणे सफल होणार नाही. एकूणच आपण गव्हर्नर साहेबांच्या या मोठ्या पावलाचं स्वागत करूयात. अमेरिका आणि आयर्लंडच्या यशस्वी दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी मायदेशी परतत आहेत. या दौऱ्यात अनेक कामं झाल्याचं त्यांनी मायदेशी येण्याआधी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेच्या कार्यक्रमांमध्ये भारत अधिक सहकार्य करेल अशी घोषणा पंतप्रधानांनी 50 देशांच्या परिषदेत केली. शांती सेनेत महिला सैनिकांचाही सहभाग वाढवला जाईल असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत निश्चित केलेल्या कालावधीत सुधारणा व्हायला हव्यात या मागणीचा त्यांनी पुनरुच्चार केला. संयुक्त राष्ट्रांच्या शांती सेनेत भारताच्या योगदानाबद्दलही पंतप्रधानांनी माहिती दिली. पंतप्रधानांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची काल भेट घेतली आणि त्यांच्याशी चर्चा केली. आर्थिक संबंध वृद्धिंगत करणं, जलवायू परिवर्तन, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या विस्तारासह अनेक मुद्द्यांवर उभय नेत्यांमध्ये चर्चा झाली. बैठकीआधी ओबामांनी मोदींचं मोठ्या उत्साहानं स्वागत केलं आणि त्यांनी मोदींची गळाभेट घेतली. गेल्या जानेवारीत दोन्ही नेत्यांमध्ये दिल्लीत झालेल्या चर्चेला या बैठकीत पुढे नेण्याची संधी मिळाली. देशाच्या प्रजासत्ताक दिनासाठी बराक ओबामा प्रमुख पाहुणे म्हणून भारतात आले होते. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावं यासाठी भारताच्या प्रयत्नांना अमेरिकेनं पाठिंबा दिल्याबद्दल मोदींनी ओबामांचे आभार मानले. पंतप्रधानांनी न्यूयॉर्कमध्ये ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमरून यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली. अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन हे सुरक्षा परिषदेच्या 5 सदस्यांच्या यादीत समाविष्ट आहेत. तसंच मोदींनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद, मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष एड्रिक पेना नियतो, पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष मेहमूद अब्बास या नेत्यांची भेट घेऊन द्विपक्षीय चर्चा केली. अपहरण झालेल्या भारतीयांबाबतही मेहमूद अब्बास आणि मोदी यांच्यात चर्चा झाल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरूप यांनी सांगितलं. दरम्यान मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्स यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींशी चर्चा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिका दौऱ्यादरम्यान फेसबुकसह विविध व्यासपीठांवरून उपस्थितांशी साधलेला संवाद आणि त्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय पटलावर भारताची बदलती भूमिका याविषयी चर्चा करण्यासाठी प्राध्यापक सुरेंद्र जाधव काल 9:30च्या बातमीपत्रात आले होते. या मुलाखतीचा हा संपादित अंश पाहूयात. मला असं वाटतं की ते एक मोठं दमदार पाऊल आहे तरुणांचं मन जाणून घेण्यासाठी. मार्क झुकेरबर्ग हा खूप मोठा माणूस आहे आणि तो तरुणांच्या गळ्यातला ताईत आहे. बरोबर. भारतामध्ये तुम्ही परिस्थिती बघितली तर आपल्याकडे आजच्या घडीला 800 मिलियनचा तरुण वर्ग आहे जो वयाच्या 35 वर्षाच्या खाली आहे आणि मोदींना त्यांनी मतदान करण्यात एक प्रभावी भूमिका निभावलेली आहे. या 800 मिलियनपैकी 168 मिलियन लोक तरुण स्मार्टफोन वापरतात. 300 मिलियनचा आपला मिडल क्लास आहे तो येत्या 35 वर्षामध्ये किंवा 40 वर्षामध्ये डबल करण्याचा आपला मानस आहे. तर हा सगळा जो टार्गेटेड ऑडियन्स आहे याला सोशल नेटवर्किंग साईटच्या माध्यमातून कसं जोडता येईल आणि त्यांच्या ज्या ॲस्पिरेशन्स आहेत त्या ॲस्पिरेशन्स आणि निर्माण होणाऱ्या संधी यातली दरी कशी कमी करता येईल या दृष्टिकोनातून मला वाटतं ते एक दमदार पाऊल टाकलेलं आहे पंतप्रधानांनी. म्हणजे आपल्या शेजारील देश आणि त्यांची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सध्याच्या काळात कशी आहे. म्हणजे पाकिस्तानचं उदाहरण घ्या. पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांचा तिढा हा आणखी चिघळत चाललेला आहे.
मालदीवमध्ये कधी बंडाळी होईल सांगता येत नाही. बरं. नेपाळमध्ये तुमची राज्यघटना मंजूर झालेली आहे, पण त्यावर मोठं वादंग उठलेलं आहे. भूतान हा तसा शांत देश आहे, पण त्याचा आंतरराष्ट्रीय राजकारण अर्थकारणात फारसा प्रभाव नाही. त्यातल्या त्यात बांगलादेश थोडा शांत वाटतो आणि म्यानमारमध्ये अजूनही धुमश्चक्री चालू आहे. बरं. रोहिल्यांच्या आंदोलनाचा प्रश्न अजूनही तो चिघळत पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर भारताकडून किंवा भारताच्या नेत्याकडून एक अग्रेसिव्हपणे एक भूमिका मांडलं जाणं जागतिक व्यासपीठावर हे खूप गरजेचं होतं. म्हणजे या युनोच्या अधिवेशनामध्ये अपेक्षा होती की चायनीज प्रीमियर काय बोलतील आणि इंडियन प्रीमियर काय बोलतील. या ठिकाणी मला असं वाटतं की मोदींनी एक हाती किल्ला लढवून ती बाजू आपल्या बाजूला फिरवलेला आहे आणि चायनीज प्रीमियरने एक मोठ्या प्रमाणात निराशा केली असं तिथल्या तज्ज्ञांचं होरा आहे त्यांचा. जेव्हा आपण असं ठरवलं की अमेरिका हा आपला मित्र आहे आणि आपल्याला एकमेकांची स्ट्रॅटेजिक डायलॉग मध्ये जायचं आहे, तर स्ट्रॅटेजिक डायलॉगची प्रोसेस ही खूप मोठी आहे. त्याला 20 ते 25 वर्षाचा कालावधी जावा लागेल. तर त्या दृष्टिकोनातून एका वर्षातून 2दा नव्हे तर ते 3दा भेटले पाहिजे, 4दा भेटले पाहिजे. त्यांचे बिझनेस या ठिकाणी आला पाहिजे, पीपल टू पीपल कॉन्टॅक्ट त्यांचे वाढले पाहिजेत. तर ह्या एक चांगला श्रीगणेश आहे असं मला असं वाटतं. आणि हे काळात हे रिलेशनशिप असे वृद्धिंगत होत जावं, त्यातल्या त्यात B2B म्हणजे बिझनेस टू बिझनेस रिलेशनशिप आहे ते जर चांगलं वाढत गेलं तर मला वाटतं हे संबंध अधिक दृढ होत जातील आणि त्याचा दृश्य फायदा या दोन्ही देशांच्या लोकांना मिळायला सुरुवात होईल. भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल प्राध्यापक रामभाऊ कापसे यांचं आज पहाटे कल्याण इथं वृद्धापकाळानं निधन झालं. ते 82 वर्षांचे होते. जनसंघाच्या काळापासून कुशल संघटक असलेल्या कापसे यांनी 1985 मध्ये कल्याण मतदारसंघाचं प्रतिनिधित्व विधानसभेत केलं. 1989 ते 1996 या काळात त्यांनी ठाणे लोकसभा मतदारसंघाचं संसदेत प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 96 ते 98 या काळात ते राज्यसभेचेही सदस्य होते. 2004 ते 2006 या कालावधीत त्यांनी अंदमान निकोबारचं नायब राज्यपालपदही भूषवलं होतं. 1959 ते 1993 या काळात ते मुंबईच्या रुपारेल महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या पार्थिव देहावर कल्याण इथल्या आधारवाडी स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, शिक्षण मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कापसे यांच्या निधनानं संपूर्ण आयुष्य एका ध्येयपूर्तीसाठी वाहून घेणारा एक ज्येष्ठ मार्गदर्शक आपण गमावलाय, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकभावना व्यक्त केली. राम कापसे यांच्या निधनामुळे भाजपा एका ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याला कायमचा अंतरलाय, अशी भावना कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. आदर्श लोकप्रतिनिधी आणि अनुभव संपन्न नेता राम कापसेंच्या रूपानं हरपल्याची शोकभावना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान कापसे यांच्या निधनाबद्दल भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष खासदार कपिल पाटील आणि आमदार रवींद्र चव्हाण यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. रामभाऊ कापसेंच्या जाण्यामुळे भारतीय जनता पार्टीच नाही तर कल्याण शहरच नाही तर महाराष्ट्रातील एक विचारवंत गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नुकसान झालं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. एक अभ्यासू असं व्यक्तिमत्व राजकारणामध्ये असं त्यांचं लौकिक होतं. त्यांच्या जाण्यामुळे भारतीय जनता पार्टीतील सर्वसामान्य कार्यकर्ता, आमच्यासारखा कार्यकर्ता ज्यांनी भारतीय जनता पार्टीचा झेंडा हातामध्ये घेऊन काम करायला सुरुवात केली, अशा सर्व कार्यकर्त्यांमध्ये फार मोठं दुःखाचं वातावरण यामुळे निर्माण झालं आहे, यात काही शंका आहे. अमेरिकेतल्या बोईंग या मोठ्या विमान उत्पादक कंपनीकडून संरक्षण दलासाठी अपाशे जातीची हल्ला करण्याची क्षमता असलेली 22 हेलिकॉप्टर्स तर चिनकू जातीची 15 वजनवाहू हेलिकॉप्टर्स खरेदी करण्याच्या करारावर काल अमेरिका सरकारबरोबर करार झाला. सुमारे $3 अब्ज या व्यवहारातलं पहिलं हेलिकॉप्टर येत्या 3 ते 4 वर्षात भारताला मिळणार आहे. भारताच्या संरक्षण सामग्री खरेदी धोरणानुसार या व्यवहारातल्या काही रकमेची भारतात गुंतवणूक करण्याची अट या करारात अंतर्भूत केली आहे. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या मुंबईतल्या सभागृहात काल त्रिपुरा राजकारण आणि राज्यकारभाराची समीक्षा या अभ्यासगट अहवालाचं प्रकाशन माजी आमदार डॉक्टर अशोक मोडक यांनी केलं.
याच कार्यक्रमात डॉक्टर मोडक यांचा सत्कार डॉक्टर अनिरुद्ध देशपांडे यांनी केला। यावेळी प्रबोधिनीचे संचालक डॉक्टर विनय सहस्त्रबुद्धे आणि डॉक्टर रवींद्र साठे उपस्थित होते। राज्याच्या ग्रामीण बहुउद्देशीय विकास बँकेच्या कर्जदार शेतकऱ्यांसाठी एकरकमी कर्ज परतफेड योजना राबवण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय। या योजनेत शेतकऱ्यांनी भूविकास बँकेकडून घेतलेल्या कर्जाला 6% व्याजदरानं व्याज आकारणी होणार आहे। थकबाकीदार शेतकऱ्यांकडून 31 मार्च 2004 पर्यंत थकीत असलेल्या मुद्दल रकमेवर हे व्याज आकारलं जाणार आहे। या योजनेला 31 मार्च 2016 पर्यंत मुदतवाढ दिली आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेऊन कर्जमुक्त व्हावं असं आवाहन नागपूर सहकारी संस्थेच्या विभागीय सहनिबंधकांनी केलं आहे। 29 सप्टेंबर हा दिवस जागतिक हृदय दिन म्हणून पाळला जातो। हृदयविकार टाळण्यासाठी योग्य आहार विहार करण्याची, पर्यावरण निकोप ठेवण्याची प्रतिज्ञा घेत आरोग्यम धनसंपदा म्हणण्याचा हा दिवस। शरीराचे सर्वच अवयव महत्वाचे, मात्र आपल्याला जिवंत ठेवण्याचं कार्य करतं ते हृदय। याची काळजी घेणं आणि हृदयविकाराला टाळणं याबाबत जागृती निर्माण करण्यासाठी जागतिक हृदय दिन पाळला जातो। सध्याची बदलती जीवनशैली, ताणतणाव आणि धावपळीचे युग, अनियमित आणि अयोग्य आहार, व्यायामाचा अभाव, व्यसनाधीनता, पर्यावरणातील वाढतं प्रदूषण यामुळे हृदयरोगाने ग्रस्त व्यक्तींची संख्या सध्या वाढत आहे। अगदी तरुणपणातच हृदयविकार होणाऱ्यांची संख्याही वाढते आहे। हे टाळण्यासाठी योग्य आणि नियमित आहार, व्यायाम, व्यसनमुक्तता आणि स्वच्छ पर्यावरणाची गरज आहे। आजच्या या जागतिक हृदय दिनी सुदृढ हृदयासाठी प्रत्येकानं प्रतिज्ञा करूया की मी फास्ट फूड, तेलकट पदार्थ टाळून नियमित आणि सकस आहार घेईन, रोज थोडा वेळ व्यायामासाठी चालण्यासाठी देईन, धूम्रपान, मद्यपान इत्यादी व्यसनांपासून आणि ताणतणावापासून दूर राहीन, तसंच आजूबाजूचं पर्यावरण स्वच्छ राखेन आणि या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करीन। मंगळ ग्रहावर खारं पाणी असल्याचा प्राथमिक निष्कर्ष अमेरिकेच्या नासा या अंतराळ संस्थेनं काढलाय। 4 वर्षांपूर्वी मंगळाच्या पृष्ठभागावर घडीच्या गडद रेघोट्या आढळल्या होत्या, मात्र याबाबत शास्त्रज्ञांकडे ठोस पुरावे नव्हते। नंतर कळलं की या घडी उन्हाळ्यात वाढायच्या आणि हिवाळा आला की नाहीशा होत असत। आता मात्र घडीच्या या रेघोट्या म्हणजे पाणीच असल्याचा निष्कर्ष नासानं काढला आहे। त्यामुळे मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात असण्याची शक्यताही वर्तवली जाते। पुण्यातील FTIIचे आंदोलनकर्ते विद्यार्थी आणि माहिती तसंच प्रसारण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांमध्ये आज मुंबईत झालेल्या बैठकीत कोणताही तोडगा निघू शकला नाही। दोघांमध्ये पुन्हा गुरुवारी बैठक होणार आहे। तोडगा निघत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात येणार असल्याचं विद्यार्थ्यांनी म्हटलं आहे। सागरी टेहळणी आणि मदत कार्यासाठी तात्काळ सहकार्य करणाऱ्या T-48, T-49 आणि T-50 या नौकांचं जलावतरण आज मुंबईतल्या नेव्हल डॉकयार्डमध्ये झालं। यावेळी नौदलाच्या पश्चिम कमांडचे फ्लॅग ऑफिसर, कमांडिंग इन चीफ व्हाईस ॲडमिरल SPS चीमा उपस्थित होते। या 3 नौकांच्या जलावतरणामुळे तात्काळ सहाय्य नौकांची संख्या आता 23 झाली असून त्यापैकी 17 मुंबईत आहेत। या नौकांमुळे सागरी पहारा अधिक काटेकोरपणे ठेवणं शक्य होणार आहे, तसंच जलद आणि प्रगत परस्पर संवादही शक्य होणार आहे। अत्याधुनिक शस्त्रांसह प्रगत सेन्सर्स आणि दिशादर्शक साहित्यांनी सुसज्ज अशा या नौका आहेत। अहमदनगर जिल्ह्यात बेलापूर इथं आज राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीनं सायबर लॉ आणि नागरिकांचे मूलभूत हक्क आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्यात आलं होतं। श्रीरामपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश NK चव्हाण आणि कनिष्ठ सरन्यायाधीश BV बुऱ्हांडे यांनी यावेळी मार्गदर्शन केलं। माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे जग जवळ आलं असलं तरी सोशल मीडियाचा वापर करत असताना सायबर कायद्यांची माहिती असणं आवश्यक आहे, असं चव्हाण यांनी यावेळी सांगितलं। नागरिकांनी आपल्या मूलभूत हक्कांसोबतच कर्तव्याचीही जाणीव ठेवावी असं आवाहन बुऱ्हांडे यांनी यावेळी केलं। पंतप्रधान मुद्रा योजनेचा काल हिंगोली जिल्ह्यात शुभारंभ झाला। स्टेट बँक ऑफ इंडियाचे विभागीय व्यवस्थापक संजय कुमार गुप्ता, उपमहाव्यवस्थापक रंजन कुमार बोस आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते। या योजनेतल्या पात्र लाभार्थ्यांना यावेळी मान्यवरांनी धनादेशाचं वाटप केलं। लाभार्थ्यांनी या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा करून घ्यावा असं आवाहन संजय कुमार गुप्ता यांनी केलं।
कर्ज मिळाल्याबद्दल लाभार्थ्यांनी समाधान व्यक्त केलंय. अकोल्यातल्या प्रशासकीय अध्यापक महाविद्यालयात आयोजित स्वयंसिद्धा शिबिराचा काल समारोप झाला. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी जी श्रीकांत उपस्थित होते. क्रीडा आणि युवक संचालनालय, विभागीय उपसंचालक कार्यालय तसंच अकोला जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयानं संयुक्तपणे 7 दिवसीय शिबिर आयोजित केलं होतं. अमरावती विभागातल्या 150 मुली या शिबिरात सहभागी झाल्या होत्या. या स्वयंसिद्धा शिबिरामध्ये मुलींना स्वसंरक्षणाबरोबरच कायद्याचं ज्ञान देण्यात आलं. बी बियाणं, खतं तसंच जमिनीच्या मातीसाठी जसा खर्च केला जातो तसाच खर्च शेतात पडणारं पाणी साठवण्यासाठी शेततळी निर्माण करण्यासाठी मध्य प्रदेशातल्या शेतकऱ्यांनी केला असून त्याचा मोठा लाभ झालाय. त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनीही पावसाचं पाणी साठवण्यासाठी प्रयत्न करावा असं आवाहन मध्य प्रदेशातले सनदी अधिकारी उमाकांत उमराव यांनी काल लातूर इथं केलं. लातूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना या प्रयत्नांची माहिती व्हावी, सिंचन क्षेत्र वाढावं यासाठी जलयुक्त शिवार अभियान आणि जिल्हाधिकारी कार्यालयानं एक कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत उमराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. मध्य प्रदेशात शेतकऱ्यांनी निर्माण केलेल्या शेततळ्यांची पाहणी करण्यासाठी लातूर जिल्ह्यातल्या 100 शेतकऱ्यांना पाठवलं होतं. त्यांनी आता लातूरातही हा प्रयोग यशस्वी करण्याची अपेक्षा जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी यावेळी व्यक्त केली. तेलबीज उत्पादक कंपन्यांनी मराठवाडा आणि विदर्भात गुंतवणूक करावी आणि प्रक्रिया उद्योगांवरती भर टाकावी, जेणेकरून या भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल असं प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं. काल मुंबईत तेलबीज उत्पादक क्षेत्रात लक्षणीय कामगिरी करणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यात आला. त्या पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते. राज्यातलं मोठं मनुष्यबळ लक्षात घेता त्यांना कौशल्य विकास प्रशिक्षण दिलं तर उद्योगांना मोठ्या प्रमाणावरती लागणारं मनुष्यबळ उपलब्ध होईल. याकडे उद्योजकांनी लक्ष द्यावं असं आवाहन सुभाष देसाई यांनी केलं. महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित महानंद या सहकारी संस्थेचं संचालक मंडळ बरखास्त करण्यात आलंय. या संस्थेचा कारभार पाहण्यासाठी याच संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विश्वास पाटील यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे, अशी माहिती राज्याचे दुग्ध व्यवसाय विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी दिली. बुलडाणा इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या संदर्भातले आदेश राज्य सरकारनं जारी केले आहेत. प्राधिकृत अधिकारी म्हणून केलेली नियुक्ती ही 6 महिन्यांसाठी असेल असं आदेशात स्पष्ट केलं आहे. दरम्यान राज्यातल्या 1,35,00,000 शेतकऱ्यांचा अपघात विमा राज्य सरकार काढणार असून त्याची सुरुवात 2 ऑक्टोबरपासून होणार आहे. तर आत्महत्याग्रस्त यवतमाळ आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा प्रधानमंत्री जीवन विमा योजनेअंतर्गत विमा काढला जाणार असून त्याचा लाभ कुटुंबातल्या व्यक्तींना मिळणार आहे, असंही खडसे यांनी यावेळी सांगितलं. ऑक्टोबर महिन्यापासून राज्यातील 1,35,00,000 शेतकऱ्यांचा अपघात विमा योजना आम्ही सुरू करतो आहोत. या विम्याचे सर्व पैसे राज्य सरकार भरेल आणि या अपघातामध्ये मृत्यू झाल्यास किंवा कायमचं अपंगत्व आल्यास त्याच्या परिवाराला 2 लाख रुपयाची मदत या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्याचाही निर्णय घेण्यात आलेला आहे. यवतमाळ आणि उस्मानाबाद या मोठ्या प्रमाणावर आत्महत्याग्रस्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये पंतप्रधान जीवन विमा योजना लागू करण्याचा आमचा विचार आहे आणि त्यामध्ये 320 रुपये प्रति व्यक्ती जो पैसा भरायचा आहे तो राज्य सरकार त्या ठिकाणी भरेल आणि त्याच्या कुटुंबाला या संदर्भामध्ये त्यातील व्यक्ती जर मरण पावली तर त्यालाही किंवा सुसाईड झालं तरीही त्याच्या कुटुंबाला 2 लाख रुपयाची मदत या विमा कंपनीच्या माध्यमातून देण्यात येईल. राज्यात औद्योगिक गुंतवणुकीला पोषक वातावरण असून आरामदायी वाहन निर्मितीचा 1,000 कोटी रुपये गुंतवणुकीचा अतिरिक्त प्रकल्प मर्सिडीज बेन्झ राज्यात सुरू करणार आहे. या प्रकल्पाला त्वरित मंजुरी दिली जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. मुंबईतल्या सह्याद्री अतिथीगृहात मर्सिडीज बेन्झचे व्यवस्थापकीय संचालक रोलँड फॉल्गर यांनी काल मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. मर्सिडीज बेन्झ कंपनीनं कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत राज्यातल्या युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं. जलयुक्त शिवार योजना आणि कौशल्य विकास कार्यक्रमात कंपनी योगदान देईल असं मर्सिडीज बेन्झचे फॉल्गर यांनी यावेळी सांगितलं.
आता पाहूयात हवामानाची स्थिती कशी असणार आहे ते. येत्या 36 तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच राज्याच्या काही भागात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हवामानानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. रिझर्व्ह बँकेच्या प्रमुख व्याजदरात 0.5% कपात, गृहकर्ज वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता. आरबीआयचा आजचा निर्णय अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी पोषक असल्याचा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचा दावा. सकाळच्या सत्रात 308 अंकांनी कोसळलेला मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक, मात्र आरबीआयच्या आजच्या निर्णयानंतर निर्देशांकानं घेतली पुन्हा उसळी. अमेरिका आणि आयर्लंडचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान निघाले मायदेशी. आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि अंदमान निकोबारचे माजी नायब राज्यपाल रामभाऊ कापसे यांचं निधन. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत झाले अंत्यसंस्कार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.